जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुसऱ्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत। या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो। नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या जोरावर शिवसेनेचे रवींद्र वायकरांनी 2009 मध्ये बाजी मारली होती। भाजपची युती असती तरी यावेळीही ते सहज निवडून आले असते, परंतु युती तुटल्यामुळे निवडून येण्यासाठी त्यांना झगडावं लागतंय। गेल्या 5 वर्षात रस्ते, पाणी सुविधांबरोबर बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सुरू करण्याचे श्रेय ते घेत आहेत। शिवसेनेला असं काही वाटत नाही, उलट शिवसेनेमध्ये हत्तीचं बळ आलेलं आहे आणि वाघाची चपलता आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही एकटे नसून आम्ही सर्व जनता आमच्या शिवसेनेच्या पाठी आहेत, त्यांना घेऊनच आम्ही लढायला निघालो। भाजपनं नगरसेविका आणि सुधार समिती अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांना मैदानात उतरवलंय। मोडक यांचाही इथं चांगला जनसंपर्क आहे, तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले राजेश शर्मा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। शिवसेना भाजपमधील मतविभागणीचा फायदा ते उचलण्याच्या प्रयत्नात आहेत। या मतदारसंघातील बहुसंख्य लोक झोपडपट्टीत राहतात, त्यांच्या समस्यांकडे विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शर्मा करतायत। पाणीची कमतरता, स्वच्छता नाही, डेव्हलपमेंट नाही, जिथे बघा समस्या आणि ह्याच्यातून जनताचे प्रबोधन करणार आणि 100% त्यांना पराभूत करणार। नगरसेवक भालचंद्र आंबुरेही इथून मनसेच्या तिकिटावर मैदानात उतरलेत। काही बदल झालेले नाहीयेत, तेच रस्ते, त्याच गल्ल्या, याच्या व्यतिरिक्त इकडे काहीच बदल नाही केलाय। तो प्रथम बदलण्याचा मी प्रयत्न करेन। राष्ट्रवादीचे उमेदवार दिनकर तायडेही इथून रिंगणात आहेत, त्यामुळे या पंचरंगी लढतीत शिवसेनेचे रवींद्र वायकर जागा राखण्यात यशस्वी होतात की मराठी मतविभागणीचा फटका त्यांना बसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।